रस्ते मात्र ओके केले. आमच्या गावामध्ये भरपूर निधी दिला म्हणून आम्ही चाललो तिकडे बाहेर. हा केले ती गावात. समाधान अवताडे. रस्त्याची सगळे चांगली कामं केली ती रस्त्याचे गावातले सगळे काम चांगली केली. समाधान दादा स्वतंत्र झाल्यापासून जेवढा मंगळवेढा तालुक्याला विकास निधी आला नाही तेवढा 2.5 वर्षात समाधान दादांनी त्याच्यापेक्षा 4 पट निधी दिलेला आहे. विकास कामं 1 नंबर झालेली आहे. जो विकास करणारा माणूस आहे त्याचाच विषय आम्ही बघणार. तरी पण दादाजी निवडून येणार. गोरख शिंदे. अहो नादच करा ना दादा समाधान दादा. हा अहो काय ठेवलं नाही दादा सगळं ओकेच लावले सगळे मार्ग कार्यक्रम. हा पाण्याचा प्रश्न असू द्या रस्त्याचा प्रश्न असं जाळण दूर संघ जाई नुसता इथं कुणी आता आडवायचा बोलण्याचा विषय ठेवला नाही. काय ही मागचं काय चालूच बघा. आता बघा ही काय तुम्हाला दिसतंय ही डोळे फिर लागले ती. हा काय नाही पिपाणी तुतारी काय नाही तिकडे इकडे काय नाही. हा हा इथं काय नाही फक्त समाधान दादा चालणार आता पंढरपूर मंगळवेढ्यात. हा अडचणी राहिल्या ते असं वाटत नाही. समाधान दादा फक्त न सांगण्यासारखं काम आहे त्यांचं. 1 नंबर काम आहे. हा तुमच्या भागात किंवा या मतदारसंघातील बहुतांश जनतेला पुढील आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल किंवा कोण होतील? समाधान दादा. हा विकास झाला असं वाटतं? खरा विकास चालला त्यांना ते आता बरोबर वाटे नाही ना. हा खोटा विकास लोकांना खोटं काय बोलून काय याच्यापर्यंत काय करत होते पण 2.5 वर्षात आम्ही समाधान दादांना काय करून दाखवलं ती बघा ना. दादा ही लबाड नाहीतच मुळात पहिले. हा बोलणं कमी आणि काम जास्त. त्यांचे कार्यकर्ते बी तसेच आहेत. बोलणं कमी आणि काम जास्त आहे. काहीच होणार नाही दादा. एकदम चेहरा हा चेहरा मोहरा बदलणार. दादा कमी बोलतात पण काम लय बोलते दादाच. अर्ज पण भरते का नाही? 70 कोटी निधी दिला. आमचं गाव 1,500 मतदानाचं आहे. दादानं 70 कोटीचा निधी दिलाय. बेकार अकोला एका गावाला 70 कोटी दिलाय. मी लेखी देतो पेपर लावता जाहीर आहे. खोटं बोलत नाही. त्यामुळे दादा आमचं आसबेडी गाव आहे. 900 वोट लोकसंख्या आहे. कितीचा निधी आहे? किती निधी दिलाय? 4.5 कोटी निधी दिलाय दादा. हा 900 लोकसंख्या वाट. आणि मग काय अहो कुणी आमदाराला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे. खरं म्हणलं काम जलजीवन झालती पर वाडी वस्त्या रोड झालंय. पाणी पुरवठ्याची कामं झालती. अजून स्मशानभूमीचं काम झालंय. गावात सगळं रोड झाल्यात. कॉन्क्रीटीकरण झालं. डांबरीकरण झालंय. हा अहो निधी एवढा दिला की आता आम्हाला काम घेऊन जायला कामच राहिलं नाही आता. ते जिल्हाध्यक्ष 1 लाखाच्या फरकाने येणार. न आला तर मी आयुष्यभर 1 लाखाच्या मतदान दादा नाही येणार तर मी जेवण असू तर कपडे घालत नाही. ही माझ्या पक्षाची आणि माझी ठामपणे भूमिका आहे. हा धन्यवाद. 100% आमदार तीच आहेत आता सध्या. फिक्स आमचं परमनंट आमदार. 11 वर्ष ह्याच्यावर राजकारण झाले पण प्रत्यक्षात उद्घाटन चालू उद्घाटन काम चालू केले त्यानं. असा आमदार होणे नाही. पुढले 25 वर्ष सुद्धा आमदार हेच राहणार. विकास पुरुष पाणीदार आमदार 50 वर्षा प्रश्न सोडवला त्यांनी. 24 गावचा पाणी प्रश्न ज्वलंत प्रश्न होता. ज्वलंत प्रश्न होता त्यांनी सोडवला. तुतारी असले तर काय त्याचा उपयोग होत नाही. त्याचा काय तुतारीचा इथं अल्प कालावधीत प्रचंड निधी आणि लोकसेवेचा जो वसा दादांनी हातात घेतलेला आहे तो आहे असा वसा दादांना पुढची अनेक 5 वर्षे आपल्याला द्यायचे. तो निर्धार घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. कुठला उमेदवार आमदारकीचा? भारतीय जनता पार्टीचा हवा आहे. 24 गावाला आजपर्यंत 40 वर्ष तेल धोंड्याचं पाणी 40 धोंड्याचं पाणीचं राजकारण झालं. 24च 11 गावाला म्हैसाळचं पाणी अगोदरच मिळालेलं आहे. गडकरी साहेबांनी बळीराजा सिंचन योजनेतनं पैसे दिल्यामुळे म्हैसाळ टेंबूर ताकारी योजनेला कामं दादांच्या कार्यकाळात झाले. हा 11 गावातले ते म्हैसाळ योजनेचं पाणी कोणाच्या माध्यमातून जास्त? नितीन गडकरीनं दिलेला पैसा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा सर्वे सर्व नितीनजी गडकरी साहेबांनी दिलेलं तत्कालीन जलस्रोत मध्ये. मंगळवेढा मतदारसंघात पुढील आमदार म्हणून कोणाची जास्त हवा आहे? शक्यता
समाधान दादा आमदार होणार म्हणजे होणारच. कारण का पंढरपूर MIDCचा आजपर्यंत औदुंबर अण्णा पाटलापासून आजपर्यंत कोणालाच पंढरपूर MIDCचा प्रश्न सोडवता आला नाही. औदुंबर अण्णा पाटील, सुधाकर पंत परिचारक, तात्यासाहेब डेगरे, भाई राऊळ, भारत नाना बालके एवढे दिग्गज माणसं पंढरपूरचे आमदार झालं तरी MIDCचा प्रश्न सोडवता आला नाही त्यांना. आणि 2.5 वर्षांमध्ये समाधान दादा बावताड्यानं पंढरपूर MIDCचा प्रश्न सोडवून जसं पंढरपूर भूमी देवांची भूमी आहे आता होती आजपर्यंत, ती औद्योगिक नगरी म्हणून आता यापुढे नावारूपाला येईल पंढरपूरची भूमी. आमदार काय सांगू शकत नाही, लय चुरस लागली आहे पंढरपूर आपले चांगलं होईल यावर्षी. कुठला पण आमदार येऊ दे 30-40 हजारच्या लीड नाही येणार. नाही सगळे आता बघा की आता भरपूर जणांची ही चालू आहे, काटेकी आहे, भरपूर जण चुरस चालू आहे त्या आमदारकी पदासाठी. एक काळ असा होता फिक्स आमदार 1 किंवा 2 उमेदवार असायचे. समाधान दादा लीड घेणारच आहे. हे 24 गाव वनवे होणार आहेत. कित्येक काम आहे, प्रत्येक आमच्या मंगळा तालुक्याचे 80-86 खेडे आहेत. पंढरपूर विभागाचं वेगळं, प्रत्येक गावाला कमीत कमी 5 कोटीच्या वर निधी दिली प्रत्येक गावाला. अजून विरोधकाला शब्द नाही हो बोलायला, वगैरे येते ते हे केलं नाही, त्यांना येऊन बघू द्या म्हणून आमच्या गावात दाखवतो प्रत्येक काम आम्ही. उद्घाटन केलं, नारळ फोडलं, पण रस्ता झाला. आता तुम्ही बघता हे उद्घाटन आहे काय आहे कामाचं, तुम्ही बघता की आता चॅनलवाले हे उद्घाटनच आहे ना. 101% त्यात काय वाद नाही. किती पण उभारू द्या उमेदवार, आता हे जनतेला बघूनच उमेदवार गार होते ते. आता इथं गर्दी बघूनच, हीच गर्दी आता रेकॉर्ड ब्रेक होईल आजचीच बघूनच. त्यांनी बघत असेल चॅनलवर, त्यांना कळेल किती गर्दी आहे. नमस्कार, मी रोहिदास, AR न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या आपण आहोत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आंधळगाव या ठिकाणी. तर हे मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी सध्याचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या वतीने विविध विकास कामाच्या उद्घाटन समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. तर या संपन्न होत असताना या ठिकाणी विविध कार्यकर्ते, मान्यवर, जनसमुदाय जमलेला आहे. तरी एकंदरीत येथे उपस्थित सर्व जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर थेट त्यांच्याशी संपर्क साधूया, काय त्यांच्या मनात काय असणार आहे हे चित्र एकंदरीत मतदारसंघातलं ते पाहूया, जाणूया जनतेच्या प्रतिक्रिया. चला. काय नाव? बापू कदम साहेब, मतदारसंघात समाधान आवताडे यांची कामं कशी आहेत? न सांगण्यासारखं काम आहे त्यांचं, 1 नंबर काम आहे. तुमच्या भागात किंवा या मतदारसंघातील बहुतांश जनतेला पुढील आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल किंवा कोण होतील? समाधान दादा. विरोधक म्हणते विकास निधी कामावरचा, कागदावरचा आहे. त्यांनाच विचारा ना, पहिली 15 वर्षे 20 वर्षे काय काय केले, किती खोटे आश्वासन, काय काय केलं, काय काय नाही. एकंदरीत विकास झालाय. विकास झालाय असं खरा विकास चालला त्यांना ते आता बरोबर वाटे नाही ना. खोटा विकास लोकाला खोटं काय बोलून काय पर्यंत काय करत होते. पण 2.5 वर्षात आम्ही समाधान दादांना काय करून दाखवलं ती बघा ना. 2.5 वर्षातच 2.5 वर्षातला 1 वर्ष कोरोनात गेला. म्हणजे एकंदरीत विकास मोठ्या प्रमाणात आणले. मग आणि आव्हान वगैरे वाटत नाही का, म्हणजे ह्यावेळेस अवघड जाईल? आम्ही दादा ही लबाड नाहीतच मुळात पहिले. बोलणं कमी आणि काम जास्त. त्यांचे कार्यकर्ते बी तसेच आहेत, बोलणं कमी आणि काम जास्त. जेवढा विकास निधी आला त्याची कामं झाले. झालेत आणि करून दाखवणार. आणि पुढल्या 25 तर काहीच होणार नाही दादा. एकदम चेहरा चेहरा मोहरा बदलणार. दादा कमी बोलतात पण काम लय बोलते दादाचं. अर्ज पण भरते नाही. 70 कोटी निधी दिला. आमचं गाव 1,500 मतदानाचं आहे. दादानं 70 कोटीचा निधी दिलाय. बेकार अकोला एका गावाला 70 कोटी दिलाय. मी लेखी देतो, पेपर लावताय, जाहीर आहे, खोटं बोलत नाही. त्यामुळे दादा आमचं आसबेडी गाव आहे. 900 वोट लोकसंख्या आहे. कितीचा निधी आहे? किती निधी दिलाय? 4.5 कोटी निधी दिलाय दादा. 900 लोकसंख्या वोट. आणि मग काय कुणी आमदाराला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे. खरं म्हणलं काम जलजीवन झालती, पर वाडी वस्त्या रोड झालंय, पाणी पुरवठ्याची कामं झालती, अजून स्मशानभूमीचं काम झालंय, गावात सगळं रोड झाल्याचं, कॉन्क्रीटीकरण झालं.
डांबरीकरण झालंय. हा अहो निधी एवढा दिला की आता आम्हाला काम घेऊन जायला कामच राहिलं नाही आता. ते जिल्हाध्यक्ष आहे मी, सोलापूर जिल्हा अल्पे अध्यक्ष. माझं गाव अकोला. अकोल्याला स्मशानभूमीसाठी झाडं लावण्यासाठी सरकारी दवाखाना उपकेंद्र ह्याच्यासाठी दादानी 70 कोटीचा निधी दिलेला आहे. त्यामुळं मरवड्याला 60 कोटीचा निधी दिलेला आहे. एका गावाला 7 कोटी. हा आमच्या अकोल्याला एका गावासाठी 70 कोटीचा निधी दिलेला आहे अकोल्यासाठी. आणि दुसरं त्याचं काम म्हणजे त्यांची गती अशी आहे की कासवासारखी कामाच्या वेळेस पाय बाहेर काढतात आणि काम झालं की पाय आत येतात, अशी त्यांची ख्याती आहे. आज तर काय तुम्हाला सांगतो दादा 1 लाखाच्या फरकाने येणार. न आला तर मी आयुष्यभर फिक्स येणार असं 1 लाखाच्या मतदाने दादा नाही येणार तर मी जेवण असू तर कपडे घालत नाही. हे माझ्या पक्षाची आणि माझी ठामपणे भूमिका आहे. हा धन्यवाद अभिमाले, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. हॅलो. कुठलं गाव? हॅलो बटान. बटनचा हा कामं झालेत का? झाले ते भरपूर झाले. काय काय झाले ते? 17-18 लाख रुपये निधी आला आमच्या गावाला. 17-18 कोटी रुपये निधी आला. एका गावाला 17 कोटी निधी आला. बटनला. हा रोड ही झालेत भरपूर. म्हणजे विकास कामं खरंच झालेत. हा काय सांगायचं तुम्हाला एकंदरीत विकास कामाबद्दल? विकास कामं म्हणजे 1 नंबर मध्ये झालेत ह्या आमदारची आपल्या. थोडक्या दिवसात भरपूर काम केलं. थोडक्या दिवसात म्हणजे कुठल्याच गोष्टीच कमी गॅरंटी पडली. वाटते आता पुढचा आमदार कोण पण त्याला गॅरंटी ही 100% आमदार हेच होणार. कोण किती पण ताकद लावते. किती बी लावलं काय अडचण येणार नाही. काय वाटतंय खरं का हे म्हणते ते? होय खरं आहे. काय खरं येऊ शकते ती तेच काम आहे ते. प्रत्यक्ष रस्ते झालेले झालेत ना? प्रत्यक्ष रस्ते झालेत. रस्ते झाले ते पाण्यात झालेला आहे. पुन्हा आमच्या बोधले महाराज मंदिरासाठी 20 लाख रुपये दिलेत. हनुमान मंदिरासाठी 13 लाख रुपये दिलेत. पुन्हा मर्याम माता मंदिरासाठी 7 लाख रुपये दिलेत. पाणी टाकी झाली आता पूर्ण. पाईपलाईन पूर्ण होत आली पाण्याचं सगळं. रस्ता पूर्ण 90% रस्ते झालेत गावातलं पूर्ण आता सध्या. पण कुठल्याला निधीच कमी पडलेला नाही. आता गावात आता 100 रस्ते आता पूर्ण होत आलेत आमच्याकडे. पुढचा आमदार त्यांनीच होणार. 100% आमदार तीच आहेत आता सध्या. फिक्स आमचं परमनंट आमदार तीच. काय लय सगळी त्यांचीच नावं घ्यायला लागली ते. कामच तसं आहे. थोडक्यात कमी 2 वर्षे दमदार आमदार पाणीदार आमदार. या गावाला 11 वर्षे त्याने नुसतं टोकन केलंय किंवा मंजूर प्रस्ताव मांडलाय असं त्यांनी सांगत होते. 11 वर्षे ह्याच्यावर राजकारण झाले. पण इकडे प्रत्यक्षात उद्घाटन चालू आहे. उद्घाटन काम चालू केले त्याने. म्हणजे असा आमदार होणे नाही. पुढले 25 वर्ष सुद्धा आमदार हेच राहणार. काय म्हणायचं आहे तुम्हाला? दादाची कामं कशी येते गावातली? 1 नंबर. कुठलं गाव आहे? ब्रह्मपुरी. बनपुरीचा. ब्रह्मपुरी बनपुरी नाही. हा मग हाय काम आहेत का विकास काम? काम आहे रोडला. सध्या आमदारचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. हा पक्षाकडे बघून नाही, आमदारकडे बघून काम चांगलं आहे. लोकसभेला बघ दादांनी सातपुतेला करा म्हटल्यावर कोण लीड गेलं नाही की? त्याचं कारण काय होतं की मराठा आरक्षणचं नडले गोष्टी. आता पण आहेच की. होणार की त्याच्यावर बरंच अवलंबून राहणार आहे. कोण होईल पुढचा आमदार मतदारसंघात? अवताडे साहेब. हो फिक्स. कामच तेवढी केली. विकास पुरुष पाणीदार आमदार. 50 वर्षा प्रश्न सोडवला त्यांनी. 24 गावचा पाणी प्रश्न ज्वलंत प्रश्न होता. ज्वलंत प्रश्न होता त्यांनी सोडवला. तो तरी असलं तर काय त्याचा उपयोग होत नाही. त्याचा काय तो तरी इथं आमदार साहेबाची हवा. फिक्स. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सचिन ओमने. कुठलं गाव? मंगळवेढा. मंगळवेढाचं. हो. काय मंगळवेढातलं वातावरण कोणाचं आहे? कोणासाठी विधानसभेला? विधानसभेला 1 नंबर आणि एकमेव समाधान दादा. अल्प कालावधीत प्रचंड निधी आणि लोकसेवेचा जो वसा दादांनी हातात घेतलेला आहे तो आहे असा वसा दादांना पुढची अनेक 5 वर्षे आपल्याला द्यायचे. तो निर्धार घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि यावेळेला दादांनाच पुढची 5 वर्षाची संधी आपण दादांनाच द्यायची. मंगळवेढा शहरातच राहतात. शहरात राहतो. काय वाटते म्हणजे पाठीमागचे टर्म असू दे किंवा आमदार अवताड्यांची टर्म काय फरक आहे? इतरांचं कसं आहे दादा, नाव मोठं
आणि लक्षण खोटं. सांगण्यास तात्पर्य म्हणजे दाढीवरती हात फिरवून अशी काही कामं होत नसतात. ते दादांनी करून दावले, जे दादांनी करून दावले ते इतरांना जमलेलं नाहीये. इथून पुढे फक्त बघत राहायचं आहे आपण, दादा काय करतायत आणखी काय नाही. फक्त आम्ही एक दादांचे कार्यकर्ते म्हणून 100% त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि 100% आम्ही पैज लावून सांगतो की दादांना निवडून आणायचं म्हणजे ह्यावेळेस आम्ही चंग बांधलेला आहे. भारतानं भालकेंची सहानुभूतीची लाट कुठेतरी भालकेंना फायदा दिला असं वाटतं का? भालके असं आहे माहिती आहे का, जे गेलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलण्यात काय हे नाही आहे, पण आहे सध्याचं जे दादांनी अल्प काळात जे काय केलेलं आहे त्याच्याबद्दल सांगण्यासारखं म्हणलं तर बरंच काही आहे. ही आपली चालता बोलता जी तुम्ही हे केलेली आहे ही वेळ कमी पडेल आपल्याला. दोन पर्याय ठेवतो, एक भगीरथ भालके यांचा कार्यकाळ आणि समाधान आवताडे यांचा कार्यकाळ, कोणाचा कशा पद्धतीने वाटतं आणि कोणतं उत्कृष्ट वाटते? ऐका दादा, भारत नानांच्या कार्यकाळाला त्यांनी 12-13 वर्ष खाऊन जो त्यांचा कार्यकाळात त्यांनी जे काय विकास केलेला आहे आणि जो अल्प कालावधी मिळाला दादांना, त्या अल्प कालावधीत संधीचं सोनं म्हणजे ज्याला आपण गोल्डन दिवस म्हणतो, ते गोल्डन दिवस आपण ह्या 3 वर्षामध्ये आपण पाहिलेत असं मला वाटतंय. कारण या 15 वर्षात मी प्रॉपर शहरातला आहे, दोन्ही गोष्टी मला माहिती आहेत, दोन्ही गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत. दादांच्याच बाजूनं जो कमी वेळेत जो जास्त निधी आणलाय दादांबद्दलच आम्ही सांगू शकतो. शेवटचा प्रश्न, विरोधकांची पण जोरात तयारी चालू झालेली दिसते आणि कुठेतरी महायुतीच्या विरोधातलं वातावरण राज्यभरामध्ये पाहायला मिळतंय. मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात कसं वातावरण असेल आणि आमदार आवताडे यांना आव्हानात्मक परिस्थिती असेल? दादा कसं सांगू, प्रत्येकाला लोकतंत्रामध्ये अधिकार आहे स्वतःची बाजू मांडण्याचा, प्रत्येकजण प्रत्येकाची बाजू मांडणारच आहे. आपण असं म्हणू शकत नाही की विरोधकांचं जास्त हे आहे ते आहे, जो तो ज्याच्या त्याचा प्रयत्न करणार आहे. पण 100% आज सांगतो, आम्ही एकच 2 गोष्टी सांगतो मला, दादांचा विजय हा 100% फिक्स आहे, धरून चालू. काय वातावरण काय म्हणतंय विधानसभेचं वातावरण? दुरळा उडला का नाही अजून? ते तुमच्या गावाला विचारा. कुठलं गाव? भोसे. भोसेचा काय म्हणते? भोसेमध्ये तर दादांचं वातावरण आहे म्हणते ते. दादाचं वातावरण एक नंबर आहे भोसेमध्ये पण. हो भोसे. तुमच्या गावात लीड कोणाला जाईल? समाधान दादा अवताडे. विठ्ठल परिवाराचा तिकडे बोलबाला आहे म्हणते ती. काय नाही समाधान दादा अवताडे एक नंबर, काम सगळे एक नंबर चालू आहे. ती कितीतर पाण्याचे प्रकल्प केले, पुन्हा रस्त्याचं काम चालू आहे. ती सगळ्या गावठांमध्ये काम सगळी चालू आहे. ती रस्त्याचं, ग्रामपंचायतचं सगळं सगळी काम भरपूर चालू आहे सगळी. पोटनिवडणुकीत लीड कोणाला गेलतं? दादाला गेलतं. आता दादाला जाणार आहे. महाविकास आघाडीचं आता वातावरण आहे म्हणजे ते मग कशा पद्धतीने महायुतीला काय दादा लीड होणार, समाधान दादा लीड होणार. व्यक्ती बघितला जातोय मला. हा, लोकसभेला कसं काय झालं? प्रणितींना का लीड मिळाला? ते थोडस हे झालं इकडे तिकडे थोडस, म्हणजे ती वातावरण आता असणार आहे का लोकसभेचं वातावरण पेक्षा आता ही कडक वातावरण आहे. समाधान दादा एक नंबर होणार आहे. काय सांगता इतरही नागरिक आहेत. नमस्कार, नाव काय? नाव माझं सुपर्ण श्रीमंत माळी, माझे ग्रामपंचायत सदस्य फुलजयंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. फुलजयंतीमध्ये कोणाची हवा आहे? कुठला उमेदवार आमदारकीचा? भारतीय जनता पार्टीचा हवा आहे. बर. आणि पुढील आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल तो निवडून येईल या मतदारसंघात. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेत भारतीय जनता पार्टीने दगड उभा केलं तरी सुद्धा इथं निवडून येऊ शकतो. आमदार आवताडेची कामं कशी आहेत? आमदार आवताडे साहेब आणि या 24 गाव उपसा सिंचनला 1985 साली तत्कालीन आमदार लक्ष्मणराव ढोबळे सरांनी सांगितलं होतं की आपण तेल धोंड्यावर पाणी आणून सोडतो उपसा सिंचनना आणि या 24 गावाला पाणी देतो असं 1985 साली ढोबळे सरांनी सांगितलं. त्यानंतर राम साळे साहेबांनी सांगितलं. त्यानंतर भारत भालके साहेबांनी 11 वर्ष सांगितलं की आम्ही दक्षिण भागाला या मंगळवेढा तालुक्यातलं 24 गावाला पाणी देतो. 35 गाव होती एकूण, त्यातलं 11 गावाला म्हैसाळ योजनेतनं पाणी मिळालं. तत्कालीन जलस्रोत मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी ते 11 गावाला पाणी दिलं. त्यांनी बळीराजा सिंचन योजनेतनं पैसा मंजूर केला केंद्रातनं आणि ते 11 गावाला पाणी मिळालं म्हैसाळ योजनेतनं.
आणि 24 गावाला आजपर्यंत 40 वर्ष तेल धोंड्याचं पाणी 40 धोंड्याचं पाणीचं राजकारण झालं. 24च 11 गावाला म्हैसाळचं पाणी अगोदरच मिळालेलं आहे. गडकरी साहेबांनी बळीराजा सिंचन योजनेतनं पैसे दिल्यामुळे म्हैसाळ टेंबूर ताकारी योजनेला कामं दादांच्याच कार्यकाळात झाले. हा 11 गावातले ते म्हैसाळ विशेष पाणी कोणाच्या माध्यमातून जास्त आलं? नितीन गडकरीनं दिलेला पैसा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा सर्वे सर्व नितीनजी गडकरी साहेबांनी दिलेलं तत्कालीन जलस्रोत मध्ये. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पुढील आमदार म्हणून कोणाची जास्त हवा आहे? शक्यता समाधान दादा आमदार होणार म्हणजे होणारच. कारण का पंढरपूर MIDCचा आजपर्यंत औदुंबर अण्णा पाटलापासून आजपर्यंत कोणालाच पंढरपूर MIDCचा प्रश्न सोडवता आला नाही. औदुंबर अण्णा पाटील, सुधाकर पंत परिचारक, तातेसाहेब डेगरे, भाई राऊळ, भारत नाना बालके एवढे दिग्गज माणसं पंढरपूरचे आमदार झालं तरी MIDCचा प्रश्न सोडवता आला नाही त्यांना. आणि 2.5 वर्षांमध्ये समाधान दादा बावताड्यानं पंढरपूर MIDCचा प्रश्न सोडवून जसं पंढरपूर भूमी देवांची भूमी आहे आता होती आजपर्यंत, ती औद्योगिक नगरी म्हणून आता यापुढे नावारूपाला येईल. पंढरपूरची भूमी औद्योगिक भूमी म्हणून आता नावारूपाला येईल. देवाची भूमी तरी होती, देवाची भूमीचं औद्योगिकीकरणाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. नमस्कार, नाव काय? नमस्कार, विकास अवताडे. बर, काय निवडणुका लागली त्या आमदारकीच्या, पुढचा आमदार कोण होईल? पुढचा आमदार आदरणीय समाधानदादा अवताडे हेच होणार आहेत फिक्स. सगळेजण तेच म्हणू लागले, ते काय विशेष? कारण समाधानदादा अवताडे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचे ह्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे विकास कामे भरपूर केलेत. परंतु ह्या आज जी हे आहे 24 गावच्या पाणी प्रश्नाचा म्हणजे उद्घाटन समारंभ किंवा आमच्या आम्ही पंढरपूरचा आहे गादेगावचा, तर आमच्या पंढरपूरच्या महत्त्वाचा प्रश्न म्हणजे MIDCचा हो ही चांगल्या पद्धतीने मार्गी लावला आहे. कारण आतापत्र कुठल्याही आमदाराला जमलेलं नाही. ते आदरणीय समाधानदादा अवताडे यांनी फक्त 3 वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून दाखवलेलं आहे. म्हणून येणारा का विरोधक म्हणते की बाबा एवढे MIDC केलं ती पाठीमागचीच काम होती, ह्यांनीच श्रेय लाटलं किंवा विकास निधी फक्त कागदावर, विकास ऍक्च्युअल मध्ये झाला नाही. अहो पण तुम्ही सांगा ना, आम्हाला दाखवून द्या की कुठला विकास काम राहिला नाही किंवा आलंय ना कागदावरून झालं नाही असं कुठलाही सांगा ना तुम्ही. तुम्हाला तिथं प्रूफ दाखवता येईल लगेच. आशीर्वाद येतात भगीरथ बालकेंनी प्रत्येक सभेत सांगितलं की विकास निधी फक्त कागदावरच आहे. म्हणून मी आताच म्हटलं नाही का तुम्हाला की दाखवा की ही काम राहिलं किंवा ही निधी आलाय कागदावर परंतु ह्याची तरतूद आणखीन झाली नाही. तरतूद झाली, काम राहिलं असेल परंतु जो निधी आलाय काम होणार आहे 100%. त्यात काय वेगळं नाही. काय वाटतंय तुम्हाला, वातावरण कोणाचं आहे? समाधान दादा. पुढचा आमदार त्यांनीच होतील का? होय 100%. कशी वाटते विकास कामं एकंदरीत? विकास कामं आमदार साहेबांनी चांगली केली, कमी कालावधीत कामं भरपूर केलेली आमदार साहेबांना. नमस्कार, काय लय निवांत बसतो? काय बसले बा, किती ऊन आता बघताय तुम्ही, किती ऊन आहे. कसं असतंय वातावरण, आता तुम्ही लोकसभेला बघितलेच, वातावरणाचं कोण काय सांगू शकत नाही हो. लोकसभेला बघितले की आता तुम्हाला काय सांगायची गरज आहे. वातावरणाचं लोकांच्या मनावर अवलंबून. काय वाटते या मतदारसंघात कोण होईल वाटते पुढचा आमदार? पुढचा आमदार काय सांगू शकत नाही, लय चुरस लागली आहे पंढरपूर आपले होईल वाटते. चांगलं होईल ह्या वर्षी. कुठला पण आमदार येऊ दे 30-40 हजारच्या लीड नाही येणार. नाही सगळे आता बघा की आता भरपूर जणांची ही चालू आहे, काटेकी टेकर आहे. भरपूर जण चुरस चालू आहे आमदारकी पदासाठी. नाही एक काळ असा होता फिक्स आमदार 1 किंवा 2 उमेदवार असायचे, तर आता तसं राहिलं नाही. आता 4 जण तर आहेत फिक्स. कोणामध्ये मुख्य लढत होईल? लढत अशी मला वाटते परिचारक नाही, भगीरथ दादा आणि समाधान दादा यांच्यात होईल. महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार अवताड्याच्या विरोधात सक्षम वाटतोय तुम्हाला? महाविकास आघाडीकडनं मग भगीरथ बालकेच सक्षम वाटतोय. अनिल सावंत मी नाव आता पहिल्यांदा ऐकलंय. अनिल सावंत चालत नाही या भागात. कामं नाहीत का त्याची? काय काम कशाही काय आणखी ओळख नाही त्याची काय काय गावांना. अनिल सावंतची चेअरमन असले तर काय मंगळवाड्यात 4 कारखाना आहेत, 4 कारखाने चेअरमन आहेत. खेळ पैठणीचा वगैरे लय चालू केले की मग चालू करू दे की, मग समाधान आदर केलं नाही काय? रोजगार मेळावा घेतला. हा MIDC समाधान आदरने आता उद्घाटन तर करून येणारच आहे. काय आमदार साहेब आलेत, म्हणजे अवताड्याच्या विरोधात अनिल सावंत हे नाव होत नाही म्हणायचं. होत नाही, नकोच आहे ते.
नको आहे नकोच आहे. आमदार वनवे एकटा चालला पाहिजे. कोण हे चाललं पाहिजे समाधान दादा. तुम्हाला मग फायदा आहे तुम्ही फायदा नाही, आम्ही ही कार्यक्रम आहे ते आम्ही इथलंच आहे. समाधानाचीच कार्यकर्ता आहे आम्ही. बरं मग सावंत उभारल्यावर दादाला फायदा असेल की तुम्ही कशाचा फायदा होतो का? भगीरथ पालखी उभारल्यावर रेस चांगली लागते. मग रेस लागली तर समाधान दादा लीड घेणारच आहे. हे 24 गाव वनवे होणार आहेत. नमस्कार, काय नाव काशीनाथ पवार, बालाजीनगर राहणार. बालाजीनगरला. हा काय वाटते की एकंदरीत या मतदारसंघात जे विद्यमान आमदार आहेत हा. अवतड्यांच्या विकास कामाकडे कसं बघताय? अहो आतापर्यंत 30, 35, 40 वर्षापर्यंत आम्ही लहानापासून बघतोय त्या 24 गावचा पाण्याचा प्रश्न आहे. दादाने 2.5 वर्षात पूर्ण केलं. कित्येक कामं, प्रत्येक आमच्या मंगळा तालुक्याचे 80-86 खेडे आहेत. पंढरपूर विभागाचं वेगळं. प्रत्येक गावाला कमीत कमी 5 कोटीच्या वर निधी दिले प्रत्येक गावाला. अजून प्रत्येक गावाला. आणि आतापर्यंत आमदार निधी काय असतंय, मी सदस्य आहे चालू डेप्युटी सरपंच तेव्हापासून बघतोय मी. आमच्या गावाला पण भरपूर 4-5 कोटी निधी आलाय. JGM पाणी पुरवठ्याचा निधी आलाय, रोड आलाय, समाज मंडप आले, ते सगळी कामं पूर्ण झाली. एवढा मोठा विकास निधी आलाय, गावातली पण विकास कामं झाली असतील. भरपूर 101% निधी आहे. पण विरोधकांकडून म्हटलं जातं की विरोधकाला शब्द नाही हो बोलायला. बघा येते ते हे केलं नाही, त्यांना येऊन बघू द्या म्हणून आमच्या गावात दाखवतो प्रत्येक कामाने. कुठं म्हणते ते उद्घाटन केलं, नारळ फोडलं, पण रस्ता झाला. आता तुम्ही बघताय हे उद्घाटन आहे काय आहे कामाचं, तुम्ही बघताय आता चॅनलवाले, हे उद्घाटनच आहे ना. 101% त्यात काय वाद नाही. किती पण उभारू द्या उमेदवार. आता हे जनतेला बघूनच उमेदवार गार होते ते. आता इथं गर्दी बघूनच, हीच गर्दी आता रेकॉर्ड ब्रेक होईल आजचीच बघूनच. त्यांनी बघत असेल चॅनलवर, त्यांना कळेल किती गर्दी आहे. त्यांनी म्हणते ती खरं आहे का, म्हणजे असंच आहे का वातावरण? 100%. काय म्हणायचं आहे, कोण होईल पुढचा आमदार? समाधान दादा. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? गाव कुठलं? बोला मावशी गाव कुठलं? तपकिरी शेटपळ. तपकिरी शेटपळ. तपकिरी शेटपळ खरडी बसले. हा ओके. काय वाटतंय आमदाराची कामं कशी आहेत? चांगले ती. पुढचा आमदार मग त्यांनी कामं, विकास कामं वगैरे केली? होय. रस्ते मात्र ओके केलेत. आमच्या गावामध्ये भरपूर निधी दिला तर म्हणून आम्ही चाललो तिकडे बाहेर. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? सिद्धापूर. आमदारांची कामं कशी आहेत? चांगले आहे ते. विकास कामं केलेत का? हा केलेत. कामं झालेत का गावात? हा केले ती गावात. पुढचा आमदार कोण होईल? समाधान अवताडे. कशा पद्धतीने बघताय रस्त्याची विकास कामं? रस्त्याची सगळे चांगली कामं केली. ते रस्त्याचे गावातले सगळे काम चांगले केले व्यवस्थित. आता विषय लय हार्ड आहे. आप्पा कुठलं गाव तुमचं? हुंदूरचा. बर पालखी आले का हुंदूरचे? नाही. बर बोल की काय कुठलं कार्यक्रम आज? कुणाच्या कार्यक्रमाला आला? दादाच्या. पुढचा आमदार कोण होईल? दादा होईल. बर भगीरथ दादा आहे, समाधान दादा आहे. समाधान दादा. कामं केलीत का? केली. विकास कामं केली. रस्ते वगैरे चांगली केलीत का? खरं का? काय वाटतं एकंदरीत विकास कामं समाधान अवताडे यांच्या विकास कामाच्या बाबतीत? महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून जेवढा मंगळवेढा तालुक्याला विकास निधी आला नाही तेवढा 2.5 वर्षात समाधान दादांनी त्याच्यापेक्षा 4 पट निधी दिलेला आहे. विकास कामं 1 नंबर झालेली आहेत. निधी पण जास्त प्रमाणात आणली आणि त्यांची कामं पण भरपूर आहेत. कामातून बोलतात दादा. विरोधकांना टीकेच्या ऐवजी कामातून दादा उत्तर देतात. वातावरण मग ह्याला तंग असेल. 1 नंबरचं आहे वातावरण, चांगलं आहे. आव्हानच नसेल मग एवढा निधी आणलाय तर? आव्हान कसे जातात दादा, सहज निवडून येणारच. विकासाला लोक विकासाकडे बघितलं जात आहे. मग महायुतीच्या विरोधात कुठं वातावरण आहे म्हणते त्यांचं काय आम्हाला त्याचं काय? त्यांचं आम्हाला देणंच घेणं नाही. जो विकास करणारा माणूस आहे त्याचाच विषय आम्ही बघणार. चौरंगी लढत किंवा पाचरंगी लढत होणार. तरी पण दादाजी निवडून येणार. तरी दादाचं झालीत का विकास? कुठलं गाव? उजवडी.
गोजेवाडी गोरख शिंदे. काय म्हणताय मग, काय वातावरण आहे? अहो नादच करा ना दादा, समाधान दादा. हा अहो काय ठेवलं नाही दादा, सगळं ओकेच लावले सगळे मार्ग कार्यक्रम. हा पाण्याचा प्रश्न असू द्या, रस्त्याचा प्रश्न असो, जाळण दूर संघ जाय नुसता. इथं कुणी आता आडवायचा बोलण्याचा विषय ठेवला नाही. काय हे काय कोणाच काय नाव मी काय नाही. हा काय नाही, बोलली समाधान दादा. 100% वादच नाही, बोलतो ना भविष्य. ही मागचं काय चालूच बघा. आता बघा ही काय तुम्हाला दिसतंय, ही डोळे फिर लागले ती. हा काय नाही पिपाणी तुतारी काय नाही तिकडे इकडे काय नाही. हा हा इथं काय नाही, फक्त समाधान दादा चालणार आता पंढरपूर मंगळवेढ्यात. हा पहिला आमदार समाधानदादा आवताडे निवडून येतील. आम्ही बोलतो ना भविष्य म्हणलं ना मी. विषय तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? समाधान दादा विकास झाला 1 नंबर. काय म्हणायचं तुम्हाला? विकास काम भरपूर आजपर्यंत जेवढा झाला नाही तो तेवढा झालाय. लोकांच्या कुठल्याच अडचणी राहिल्या ते असं वाटत नाही. समाधान दादा फक्त 100%. नाही 100%च काय सुद्धा बदलत नाही. आपण पाहिलं की ह्या होत्या जनतेच्या प्रतिक्रिया. कारण सध्या समाधान आवताडे यांनाच जास्तीत जास्त लोकांनी पसंती दिलेली आपण पाहिलं. पण ह्या येथील कार्यक्रम उपस्थित कार्यकर्ते होते, त्यांच्या ह्या प्रतिक्रिया होत्या. पण प्रत्यक्ष मतदान होतं. पण निवडणुकीनंतर खरंच चित्र स्पष्ट होणार आहे आणि वेळोवेळी आपण हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तरी पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज. धन्यवाद.